जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। बलात्कार प्रकरणात सावंगी पोलिसांचा खेळ। आरोपीला पकडायला गेले की जामिनाची वाट मोकळी करायला। लोकेशन हातात पण आरोपीला अटक नाही। पोलीस पथक परताच दुसऱ्याच दिवशी कोर्टात जामीन अर्ज। सावंगी डीबी पथकाच्या कार्यपद्धतीवर संशयाचे काळे डाग। साहेब, सेटिंग कितीला झाली? शहरात दबक्या आवाजात चर्चा। वर्धा शहरातील सावंगी मेघे पोलीस स्टेशन हद्दीत नोंद झालेल्या एका गंभीर बलात्कार प्रकरणानं आता नवीन वळण घेतलं असून या प्रकरणात आरोपीला न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याने सावंगी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार वर्ध्यातील एका विवाहित महिलेला यवतमाळ येथील एका कुस्तीपट्टूने लग्नाचं आमिष दाखवत वारंवार लैंगिक शोषण केल्याची तक्रार सावंगी पोलिसात दाखल करण्यात आली होती। या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यानंतरही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देत फिरत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे। विशेष म्हणजे आरोपीचे लोकेशन सावंगी पोलिसांकडे उपलब्ध असल्याची माहिती देखील समोर येत आहे। एवढंच नव्हे तर गुन्हे प्रगटीकरण पथकातील 2 कर्मचारी आरोपीला अटक करण्यासाठी गेले होते, मात्र ते रिकाम्या हातानेच परतल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे आरोपी निसटला की मुद्दाम सोडला असा सवाल आता उपस्थित केला जाते आहे। धक्कादायक बाब म्हणजे पोलीस पथक आरोपीपर्यंत पोहोचल्याच्या दुसऱ्याच दिवशी आरोपीने वर्धा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आणि त्याला दिलासा मिळाला। त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेबाबत संशयाचं वातावरण निर्माण झालंय। आरोपीचं ठिकाण माहिती असताना अटक का झाली नाही? डीबी पथक अपयशी का ठरले? पोलीस हालचालीची माहिती आरोपींपर्यंत पोहोचली कशी? या प्रश्नांची उत्तरे अद्याप गुलदस्त्यात आहे। दरम्यान या प्रकरणात आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा शहरात सुरू असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होते आहे। जर या आरोपांमध्ये तथ्य असेल तर ही बाब केवळ एका गुन्ह्यापुरती मर्यादित नसून संपूर्ण पोलीस व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करणारी ठरू शकते। आता वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणाची गंभीर दखल घेणार का, की हे प्रकरण फाईल पुरते मर्यादित राहणार, याकडे संपूर्ण वर्धा जिल्ह्याचं लक्ष लागलंय। जनसंग्राम न्यूज, वर्धा।